Hello and welcome to the 11th class lecture of class 12 halogen derivatives. मागील लेक्चरमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या म्हणजेच अल्काइल हॅलाइड्सच्या किंवा हॅलो आरेन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिस्कस करत होतो. या लेक्चरमध्ये आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आणि ही प्रॉपर्टी समजण्याकरता काही बेसिक टर्म्स आहेत, त्या टर्म्स या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर याकरता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला माहिती पाहिजे की ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय. तर ऑर्डिनरी लाईट म्हणजेच काय, तर ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेव्हलेन्थचे वेव्ज असतात आणि त्यांचं व्हायब्रेशन्स आहे हे वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये, ऑल डायरेक्शन्समध्ये असतं, त्याला आपण म्हणतो ऑर्डिनरी लाईट. मग ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, डेफिनेशन्स काही आपल्याला आवश्यक आहेत, त्यामुळं त्या मी आता घेतोय. ऑर्डिनरी लाईट ही जी लाईट आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हलेन्थ्स असतात. अ लाईट consisting of different wavelengths आणि ह्या ज्या वेव्ज आहेत ह्या सर्व दिशांनी व्हायब्रेट होत असतात. त्यामुळं अ लाईट कन्सिस्टिंग ऑफ डिफरंट वेव्हलेन्थ्स व्हायब्रेटिंग in all possible directions perpendicular to the direction of propagation. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की या लाईटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हलेन्थ्स असतात, डिफरंट वेव्हलेन्थ्स, अँड दे आर व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स, अँड दीज व्हायब्रेशन्स आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ दॅट लाईट. दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्डिनरी लाईट. मग यानंतर दुसरा प्रकार आहे मोनोक्रोमॅटिक लाईट. आता ही ऑर्डिनरी लाईटचं एक्झाम्पल म्हणजे सूर्यापासून येणारी जी लाईट आहे, सूर्यकिरण जे आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेव्ज असतात. आपण प्रिझमचा एक्सपेरिमेंट पाहिलेला आहे, त्याच्यावर आपण ऑर्डिनरी लाईट जर त्याच्यावर टाकला तर जो बाहेर पडणारा ट्रान्समिटिंग लाईट आहे त्याचे आपल्याला वेगवेगळ्या कलर्स स्प्लिट झालेले दिसतात आणि प्रत्येक कलर हा एक विशिष्ट प्रकारची वेव्हलेंथ इंडिकेट करतो. मग जी ऑर्डिनरी लाईट त्या प्रिझमवर पडते त्याच्या ज्या वेळेला ट्रान्समिट होते त्यावेळेला त्याच्यामधून अनेक कलर्स बाहेर पडताना दिसतात. याचा अर्थ हे सगळे कलर्स ह्या ऑर्डिनरी लाईटमध्ये ओरिजिनली होते. म्हणजेच याचा अर्थ ऑर्डिनरी लाईटमध्ये वेगवेगळ्या वेव्हलेन्थ्स आहेत, कारण वेगवेगळे कलर्स आपल्याला इमर्जिंग आउट होताना दिसत आहेत. म्हणजे याचा अर्थ वेगवेगळे वेव्हलेन्थ्स हे ऑर्डिनरी लाईटमध्ये आहेत. त्यामुळं आपण म्हणू शकतो ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय, अ लाईट कन्सिस्टिंग ऑफ डिफरंट वेव्हलेन्थ्स व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स, सर्व डायरेक्शन्समध्ये त्याची व्हायब्रेशन्स असतात, अँड परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द लाईट. मग मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय, मोनोक्रोमॅटिक लाईट नावावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मोनो याचा अर्थ सिंगल, क्रोम याचा अर्थ कलर, आणि मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे अशी लाईट जी फक्त एकाच रंगाची आहे, त्याला आपण मोनोक्रोमॅटिक लाईट असं म्हणतो. मग आपल्याला माहिती आहे ऑर्डिनरी लाईट जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आपल्याला स्प्लिट झालेले दिसतात प्रिझममधून पास केल्यानंतर. म्हणजे ऑर्डिनरी लाईटमध्ये वेगवेगळे कलर्स आहेत, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेव्हलेन्थ्स आहेत.
मग मोनोक्रोमॅटिक लाईट याचा अर्थ त्याच्यामध्ये एकच प्रकारचा कलर दिसला पाहिजे. म्हणजेच मोनोक्रोमॅटिक लाईट कन्सिस्ट ऑफ ओनली अ सिंगल वेव्ह किंवा सिंगल वेव्हलेंथ. म्हणून आपला पहिल्या ऑर्डिनरी लाईटच्या डेफिनेशनमध्ये फक्त एकच बदल होईल. लाईट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल वेव्हलेंथ, फक्त एकच वेव्हलेंथ असली पाहिजे. व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ propagation. That is why the definition of monochromatic light is a light consisting of single wavelength, ज्याची वेव्हलेंथ जे आहे त्यातून बाहेर पडणाऱ्या ज्या वेव्स आहेत त्या सर्वांची वेव्हलेंथ एकच असते. म्हणूनच ते एकच प्रकारचा कलर ट्रान्समिट करतात किंवा इमिट करतात आणि त्यामुळं त्याला आपण म्हणतोय मोनोक्रोमॅटिक लाईट. आणि याची उदाहरण म्हणजे मर्क्युरी वेपर लॅम्प जो आहे किंवा सोडियम वेपर लॅम्प जो स्ट्रीट लॅम्प आपण पाहतो, मर्क्युरी वेपर लॅम्प पण पाहतो, स्ट्रीट लॅम्प पण पाहतो, ह्याच्यामध्ये एकाच प्रकारच्या वेव्हलेंथ्स असतात आणि त्यामुळं त्याला आपण म्हणतो मोनोक्रोमॅटिक लाईट. म्हणजे मोनोक्रोमॅटिक लाईट कन्सिस्ट ऑफ सिंगल वेव्हलेंथ. पुढच्या डेफिनेशनचा पार्ट सेमच आहे. व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ propagation of the light. That is called as monochromatic light. आता यानंतर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही कन्सेप्ट पाहण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या लाईटच्या संदर्भामध्ये स्टडी करायचं आहे आणि ती लाईट म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट. त्यामुळे थर्ड डेफिनेशन आपण बघूया. प्लेन पोलराइज्ड लाईट. ज्या वेळेला ऑर्डिनरी लाईट, आता मी इथं ऑर्डिनरी लाईट दाखवतोय, ऑर्डिनरी लाईटच्या व्हायब्रेशन्स ह्या सर्व डायरेक्शन्समध्ये असतात. हे पहा, सर्व डायरेक्शन्समध्ये मी याच्या व्हायब्रेशन्स दाखवलेले आहेत. दिस इज ऑर्डिनरी लाईट. वेअर इट इज पास्ड थ्रू, ही ज्या वेळेला निकोल प्रिझममधून पास करतात. दिस इज निकोल प्रिझम. इट इज मेड अप ऑफ कॅल्साइट. हा जो निकोल प्रिझम आहे हा कॅल्साइट म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेला असतो. ह्या निकोल प्रिझममधून ज्या वेळेला ही ऑर्डिनरी लाईट पास होते त्यावेळेला बाहेर पडणारी जी ट्रान्समिटिंग लाईट आहे त्याच्यामधल्या वेव्हच्या व्हायब्रेशन्स ह्या फक्त एकाच डायरेक्शन्समध्ये असतात आणि परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट ऑर सिम्पली इन शॉर्ट यू कॅन से PPL. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, व्हेन ordinary light is passed through Nicol prism, the emerging light consists of vibrations in only one plane and that is called as plane polarized light. त्यामुळे डेफिनेशन काय होईल बघा. प्लेन पोलराइज्ड लाईट किंवा आपण सिम्पली असं पण म्हणू शकतो की a light consisting of vibrations only in one plane perpendicular to the direction of propagation is called as plane polarized light. पण ही कशी तयार करतात हे आपल्याला इथे समजलं पाहिजे की ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझममधून which is made up of calcite, that is calcium carbonate, when it is passed through Nicol prism, then the emerging light consists of vibrations in only one plane perpendicular to the direction of propagation and that is called as plane polarized light, that is PPL. त्यामुळे सिम्पली आपण असं म्हणूया, a light consisting of vibrations किंवा ऑसिलेशन्स पण म्हणू शकता. व्हायब्रेशनच्या ऐवजी
ऑसिलेशन्स हा शब्द वापरला तरी सुद्धा चालू शकतो. अ लाईट कन्सिस्टिंग ऑफ व्हायब्रेशन्स ओनली इन वन प्लेन perpendicular to the direction of propagation of light is called plane polarized light, that is PPL असं आपण त्याला म्हणू शकतो. या प्लेन पोलराइज्ड लाईटला आपण काही ठराविक कंपाऊंड्स आहेत त्याच्या सोल्युशनमधून पास केला तर ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटचा प्लेन काही वेळेला एक तर राईट हँड साईडला रोटेट होतो किंवा लेफ्ट हँड साईडला रोटेट होतो. म्हणजे त्याचं रोटेशन होतं काही ठराविक ऑर्गॅनिक कंपाऊंड्समधून ही लाईट पास झाल्यानंतर. आणि अशा कंपाऊंड्सना आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स असं म्हणतो. मग ही मग आता ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड जे आहेत तेच ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करू शकतात आणि त्यामुळं त्यांच्याकडे असलेल्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे आता ह्या डायग्रॅममध्येच मी काही चेंजेस करतो, तुम्हाला लक्षात येईल. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हे सांगण्याकरता आपण ह्या डायग्रॅममध्ये आपण थोडंसं आता चेंजेस करत जाऊया. ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझममधून पास केली. ऑर्डिनरी लाईटमध्ये व्हायब्रेशन्स जे आहेत हे सर्व डायरेक्शन्समध्ये आहेत, त्यामुळे त्याला आपण ऑर्डिनरी लाईट असं म्हणतो. when it is passed through Nicol prism, the light has vibrations only in a single plane and that is called as plane polarized light. But when it is passed through solutions of certain organic compounds, काही ऑर्गॅनिक कंपाऊंडचे सोल्युशनमधून ज्यावेळेला आपण ही लाईट पास करतो, आता मी इथे दाखवतोय ही लाईट सोल्युशन्स आहेत, त्या सोल्युशन आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ठराविक, जसे 2-क्लोरोब्युटेनचं सोल्युशन असेल, लॅक्टिक ॲसिडचं सोल्युशन असेल, याच्या सोल्युशनमधून किंवा ग्लुकोजचं सोल्युशन असेल, यांच्या सोल्युशनमधून अशा ठराविक कंपाऊंडच्याच सोल्युशनमधून ज्या वेळेला आपण ही लाईट पास करतो, सोल्युशन हे पहा असं सोल्युशन आपण एका ट्यूबमध्ये भरलं आणि ही लाईट त्या ट्यूबमधून पास केली, तर बाहेर पडणारी जी लाईट आहे, इमर्जिंग लाईट जी आहे, दॅट लाईट रोटेट्स धिस प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला रोटेट करते, एक तर राईट हँड साईडला रोटेट करते किंवा एक तर लेफ्ट हँड साईडला. मग इथे मी दाखवतोय की राईट हँड साईडला रोटेशन झालेल, किंवा कदाचित असं असू शकतं की ही लाईट ह्या प्लेन पोलराइज्ड लाईटला लेफ्ट हँड साईडला रोटेट करू शकते, त्यामुळे रोटेशन अशी पण असू शकतात, लेफ्ट हँड साईड टुवर्ड्स. मग ही जी प्रॉपर्टी आहे ही ठराविक कंपाऊंड्सच दाखवतात आणि त्याला म्हणतो आपण ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी. म्हणजेच ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर द ॲबिलिटी ऑफ दिस सोल्युशन. म्हणजे आता सगळ्या सोल्युशनची ॲबिलिटी आहे का, नाही आहे. म्हणजे द ॲबिलिटी ऑफ सोल्युशन्स ऑफ सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कशाची ॲबिलिटी आहे ही, टू रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज. हा प्लेन एक तर राईटला किंवा एक तर लेफ्टला रोटेट करणं, ही जी ॲबिलिटी आहे त्याला आपण म्हणतो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. सो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी of certain solutions of the ability of solutions of certain organic compounds, the ability of solutions of certain organic compounds. आता हे कंपाऊंड्स कोण असतील तर आपण कंसामध्ये लिहूया. फॉर एक्झाम्पल ते एक तर ग्लुकोज असू शकेल
किंवा लॅक्टिक ॲसिड असेल किंवा 2-क्लोरोब्युटेन सुद्धा असेल. ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या सोल्युशनमधून ज्या वेळेला लाईट पास होते त्यावेळेला त्यांची एक ॲबिलिटी आहे. द ॲबिलिटी ऑफ सोल्युशन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कोणती ॲबिलिटी? तर टू रोटेट द प्लेन polarized light towards राईटला रोटेट केला याचा अर्थ क्लॉकवाईज रोटेशन झालं. त्यामुळे राईट दॅट इज क्लॉकवाईज ऑर लेफ्टला रोटेशन झालं म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेशन झालं. सो दॅट इज द ॲबिलिटी ऑफ द solutions of certain organic compounds to rotate the plane polarized light towards left or right, towards right or left, is called optical activity. मग असे काही कंपाऊंड्स आहेत जे म्हणजे आत्ताच मी सांगितलेले ग्लुकोज, लॅक्टिक ॲसिड किंवा 2-क्लोरोब्युटेन यांच्या मार्फतच किंवा यांच्या सोल्युशननंच हे प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन हा रोटेट होतो, इतरांकडून होत नाही आहे. मग असे जे कंपाऊंड्स आहेत ज्यांच्यामध्ये ही ॲबिलिटी आहे त्यांना आपण म्हणतो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. सो ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणजे काय? ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणजे फक्त आपण एवढा बदल करू शकतो. म्हणजे डेफिनेशनमध्ये बदल करायचा झाला तर काय म्हणू शकतोय? ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यांच्यामध्ये प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करण्याची क्षमता असते. म्हणजे द कंपाऊंड्स whose solutions किंवा aqueous solutions can rotate the plane polarized light are called, दॅट इज प्लेन पोलराइज लाईटला तो रोटेट करतं. कोणत्या दिशेने? तर एक तर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, दॅट इज राईट ऑर लेफ्ट. ते लिहायची पण गरज नाही आहे. आपण म्हणू शकतो द कंपाऊंड्स विथ सोल्युशन्स कॅन रोटेट द प्लेन पोलराइज लाईट आर कॉल्ड ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड्स. किंवा याच कंपाऊंड्सना कायरल मॉलिक्युल्स असं सुद्धा म्हटलं जातं. कायरल मॉलिक्युल्स. आता यांना कायरल मॉलिक्युल्स का म्हटलं जातं ही कन्सेप्ट आपण आता पाहूया. कायरल मॉलिक्युल्स बघण्याकरता आपल्याला कायरल सेंटर किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम दोघांचा अर्थ एकच आहे हा माहीत असणं आवश्यक आहे. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक तरी असिमेट्रिक कार्बन ॲटम असला पाहिजे ही त्याची महत्त्वाची कंडिशन आहे. आणि असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजेच त्यालाच आपण म्हणतो कायरल सेंटर. आता आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंडचे काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत. लॅक्टिक ॲसिड पाहिलेला आहे, 2-क्लोरोब्युटेन पाहिलेला आहे, ग्लुकोज पाहिलेला आहे. त्यापैकी आपण एखादं जरी एक्झाम्पल कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल कार्बन, ओके, CH3HOH COOH हा जो मॉलिक्यूल मी इथे दाखवलेला आहे दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ लॅक्टिक ॲसिड. हा लॅक्टिक ॲसिड जो आहे याच्यामध्ये हा सेंट्रल कार्बन ॲटम जर आपण पाहिला विच इज रिप्रेझेंटेड बाय अ स्टार तर आपल्याला लक्षात येईल हा सेंट्रल कार्बन ॲटम जो आहे हा 4 वेगवेगळ्या ग्रुप्सना अटॅच आहे. एक आहे CH3, एक आहे H, एक आहे OH आणि एक आहे COOH. हे 4ही ग्रुप
या कार्बनला जे अटॅच आहेत हे चारही ग्रुप वेगवेगळे आहेत, कोणताही ग्रुप सारखा नाही आहे. जर मी समजा मिथेनचं स्ट्रक्चर काढलं, हे पहा CH4, तर याच्यामध्ये कार्बनला अटॅच असलेले चारही ग्रुप जे आहेत हे इथं सारखे आहेत. दॅट मीन्स इट इज नॉट अ कायरल. पण जर इथं H आहे, इथं OH आहे आणि 2 H असतील तरी सुद्धा हा कायरल नाही आहे. कायरल कोणाला म्हणायचं? ज्या कार्बन ॲटमला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन ॲटम ऑर कायरल सेंटर, ऑर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज असिमेट्रिक कार्बन ॲटम. मग असिमेट्रिक कार्बन ॲटमची डेफिनेशन काय असेल? तर आपण म्हणू शकतो असा कार्बन ॲटम जो इतर 4 वेगवेगळ्या ग्रुप्सना अटॅच आहे. दॅट मीन्स कायरल सेंटर ऑर असिमेट्रिक कार्बन ॲटम या लॅक्टिक ॲसिडमध्ये आपल्याला तो दिसतोय. तर अ कार्बन ॲटम which is attached to or bonded to 4 different groups is called chiral carbon or asymmetric कार्बन ॲटम. त्याला आपण कायरल कार्बन ॲटम म्हणू शकतो किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणू शकतो. असा जर मॉलिक्यूलमध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम जर असेल, एखादा जरी असेल, तर तो मॉलिक्यूल ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतो. म्हणजेच त्या मॉलिक्यूलच्या ॲक्वेस सोल्युशनमधून जर प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली तर ती प्लेन पोलराइज लाईट एकतर क्लॉकवाईज किंवा एकतर अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने त्याचं रोटेशन होतं. म्हणजेच दॅट मॉलिक्यूल शोज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ड्यू टू कायरल सेंटर ऑर प्रेझन्स ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम. मग हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतो. मग तो एकतर त्या प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला राईटला रोटेट करेल किंवा एकतर लेफ्टला रोटेट करेल. मग अशा मॉलिक्यूलच्या 2 मिरर इमेजेस बनतात. तुम्ही पाहू शकता हा मॉलिक्यूल आहे, याची जर मी मिरर इमेज फाइंड आउट केली तर ती कशी दिसेल पहा. OH राईटला दिसतोय या स्ट्रक्चरमध्ये, मिरर जर वापरला तर लेफ्टला दिसेल कार्बन ॲटम सेंटर. इथं हायड्रोजन लेफ्टला दिसतो, इकडे हायड्रोजन राईटला दिसेल. मिथाइल ग्रुप विल बी ॲज इट इज ऑन द टॉप अँड COH ॲट द बॉटम. आता ही जी 2 स्ट्रक्चर आहेत, ही एकमेकावर जर ठेवायचा प्रयत्न केला उचलून, हा स्ट्रक्चर याच्यावर जर ठेवायचा प्रयत्न केला तर ही एकमेकावर हा उचलून जर ठेवला तर H वर OH ओव्हरलॅप होईल आणि OH वर H ओव्हरलॅप होईल. म्हणजे हे एकमेकावर सुपर इम्पोज होणार नाही आहेत. म्हणजे दीज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. मग जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम असेल तर तो 2 नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस तयार करतो. आणि हे 2 जे स्ट्रक्चर्स आहेत, दीज आर द ऑप्टिकल आयसोमर्स ऑफ ईच अदर. हे एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर आहेत. यापैकी एक आयसोमर, या दोघांपैकी एक आयसोमर जो आहे हा प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साईडला रोटेट करतो आणि एक आयसोमर हा प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो. याचाच अर्थ याचे 2 आयसोमर्स पॉसिबल आहेत. मग एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किती ऑप्टिकल आयसोमर्स पॉसिबल असतात हे पण आपल्याला फाइंड आउट करता येतं. त्यासाठी एक साधं सूत्र आहे, दॅट इज नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. हे आपण कसे फाइंड आउट करू शकतो? दॅट इज इक्वल टू 2⁻n, वेअर n इज द नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम. एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किती असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत त्यानुसार त्याचे ऑप्टिकल आयसोमर्स तयार होतात. आता इथं आपण पाहू शकतो लॅक्टिक ॲसिडमध्ये एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. सो एनची व्हॅल्यू 1 जर ठेवली तर 2⁻1 इज इक्वल टू 2. म्हणजे हा फक्त 2च ऑप्टिकल आयसोमर्स दाखवेल. हे पहा, दीज आर द 2 ऑप्टिकल आयसोमर्स विच आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर, जे एकमेकाचे मिरर इमेजेस आहेत. तसा आपण प्रयत्न केला, बऱ्याच वेळेला विचारलं गेलेलं आहे MCQ मध्ये की
वेगवेगळे कंपाऊंड्स दिले जातात, त्याची नावं दिली जातात आणि ते किती ऑप्टिकल आयसोमर्स दाखवतात अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, त्यामुळं त्याची थोडीशी तयारी करणं आवश्यक आहे. इथं या मॉलिक्यूलमध्ये एकच असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे, त्यामुळं 2n म्हणजेच 2 दॅट इज इक्वल टू 2 म्हणजे तो फक्त 2 ऑप्टिकल आयसोमर्स दाखवतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं ग्लुकोज हा किती ऑप्टिकल आयसोमर दाखवतो, तर त्यासाठी आपल्याला ग्लुकोजचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. तर ग्लुकोजमध्ये 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे, त्यामुळं 2 जर आपण केलं तर 2 is 4, 2 is 8, 2 is 16 म्हणजे ग्लुकोज हा 16 ऑप्टिकल आयसोमर दाखवतो. बऱ्याच वेळेला हे MCQ विचारलं गेलेलं आहे. मग त्याकरता आपल्याला त्या मॉलिक्यूलमध्ये किती असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत हे फाइंड आउट करावं लागेल. त्याच्याऐवजी कोणतं एखादं स्ट्रक्चर दिलं आणि त्याचे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स फाइंड आउट करा म्हटलं तर फक्त आपलं काम काय, त्याच्यामध्ये नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजेच कायरल सेंटर्स किती आहेत हे फाइंड आउट करायचं आणि ती संख्या इथं जर ठेवली 2 नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम यू विल गेट द नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स हे तुम्हाला मिळू शकतं. मग हे जे 2 ऑप्टिकल आयसोमर इथं पाहिले आपण, दे आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. कारण इथं 2 आयसोमर काय, तर इथं असिमेट्रिक कार्बन ॲटमची संख्या एकच आहे. मग यापैकी एक ऑप्टिकल आयसोमर जो आहे हा प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साईडला रोटेट करतो, त्याला डेक्स्ट्रो फॉर्म असं म्हणतात. आणि एक जो आहे तो लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो, त्याला लिओ फॉर्म असं म्हणतात. म्हणजेच पुढची डेफिनेशन आपण पाहू शकतो, डेक्स्ट्रो त्यालाच पॉझिटिव्ह फॉर्म असं सुद्धा म्हणतात आणि लिओ दॅट इज मायनस फॉर्म और निगेटिव्ह फॉर्म असं सुद्धा त्याला म्हणतात, किंवा इन शॉर्ट याला डी फॉर्म असं सुद्धा म्हणतात. अँड दिस इज कॉल्ड ॲज एल फॉर्म. मग डी फॉर्म आणि एल फॉर्म किंवा डेक्स्ट्रो फॉर्म आणि लिओ फॉर्म म्हणजे काय, तर नेक्स्ट डेफिनेशन आपण करू शकतो. डेक्स्ट्रो फॉर्म किंवा डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड्स म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड्स म्हणजे काय, तर जे ऑप्टिकल आयसोमर्स प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साईडला रोटेट करतात, राईट हँड साईड दॅट इज क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेशन असेल तर त्यांना आपण म्हणतो डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड्स और डी फॉर्म और पॉझिटिव्ह फॉर्म. आणि 8वी डेफिनेशन आपण अशी करू शकतो, लिओ रोटेटरी कंपाऊंड्स किंवा लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स असं सुद्धा म्हणता येईल, किंवा त्यालाच लिओ फॉर्म असं पण म्हणता येईल, किंवा एल फॉर्म पण असं म्हणता येईल, किंवा निगेटिव्ह फॉर्म म्हणजे काय असं पण सांगता येईल. तर त्यावेळेला आपल्याला सांगता आलं पाहिजे डेक्स्ट्रो फॉर्म जो आहे तो प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साईडला रोटेट करत असेल तर लिओ फॉर्म शुअरली दॅट विल रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स द लेफ्ट हँड साईड, डाव्या बाजूला तो रोटेशन दाखवत असेल. आणि हे जेवढ्या अँगलनं ते रोटेशन होतं त्याला जेवढ्या अँगलनं ते रोटेशन होतं त्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची स्ट्रेंथ असं म्हणतात. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी किती आहे हे आपण त्या रोटेशनच्या अँगलनुसार काढू शकतो. ओके, एखाद्या मॉलिक्यूलचा डेक्स्ट्रो फॉर्म जेवढ्या अँगलनं राईट हँड साईडला प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करतो तेवढ्याच अँगलनं लिओ रोटेटरी फॉर्म जो आहे तो किंवा लिओ फॉर्म जो आहे तो त्या प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटला लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो. मग जर समजा आम्ही इक्वल अमाऊंट ऑफ डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी जर एकत्र सोल्युशन घेतलं आणि त्याच्यातून प्लेन पोलराइज लाईटला जर पास केलं तर आपल्याला लक्षात येईल की हा जो सोल्युशन आहे, हे जे सोल्युशन आहे ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. कारण जेवढे डी फॉर्म वापरले अमाऊंट तेवढीच आपण एल फॉर्मची वापरली. ह्या दोन्हीमध्ये डी फॉर्म त्या प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटला राईटला जेवढा रोटेट करण्याचा प्रयत्न करेल तेवढाच लिओ फॉर्म त्याला लेफ्टला रोटेट करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळं
plane of plane polarized light will remain as it is, and therefore the compound or the solution will be optically inactive due to the external compensation. आणि त्यामुळे आपण पुढची एक डेफिनेशन पाहूया. रेसेमिक मिक्सचर. रेसेमिक मिक्सचरलाच DL फॉर्म असं सुद्धा म्हणतात, किंवा दॅट इज कॉल्ड ॲज प्लस मायनस फॉर्म और पॉझिटिव्ह निगेटिव्ह फॉर्म. रेसेमिक मिक्सचर आत्ताच आपण पाहिलंय. डी फॉर्म जो आहे तो ऑप्टिकली प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला राईट हँड साईडला रोटेट करतो, आणि लिव्हो फॉर्म हा प्लेन पोलराइज लाईटच्या प्लेनला लेफ्ट हँड साईडमध्ये रोटेट करतो. पण रेसेमिक मिक्सचर जे आहे हे इक्वल अमाऊंट ऑफ डी आणि एल फॉर्म आहे. त्यामुळं आपण म्हणू शकतो इक्विमोलर मिक्सचर ऑफ D form and L form together, जर आपण हे एकत्र केलं, gives optically inactive form called as racemic mixture, or that is called as DL form or plus minus form. मग आता हे जे आत्ता आपण पाहिलेलं लॅक्टिक ॲसिडचा फॉर्म्युला पाहिला होता, CH3 इकडे H OH COOH, आणि याचा आपण मिरर इमेज पण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये हे जे दोन फॉर्म आहेत ह्या दोघांना आपण एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर जसं म्हणतो, तसंच त्यांना आपण एकमेकाचे इनान्शिओमर्स असं सुद्धा म्हणतो. सो द लास्ट डेफिनेशन इज इनान्शिओमर और इनान्शिओमेरिझम. इनान्शिओमेरिझम म्हणजे काय, तर हे जे दोन फॉर्म आहेत हे दोघंही एकमेकाचे आयसोमर्स आहेत. का, तर यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरसुद्धा सेम आहे, पण यांची स्पेशियल अरेंजमेंट म्हणजे स्पेसमधली अरेंजमेंट ही पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी हायड्रोजनची जागा आहे त्या ठिकाणी दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये OH दिसतोय, आणि ज्या ठिकाणी OHची जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला H दिसतोय. म्हणजे हे एकमेकाचे स्पेसमध्ये वेगवेगळे अरेंजमेंट असलेले स्ट्रक्चर्स आहेत, त्यांना आपण म्हणतो स्टिरिओ आयसोमर्स. म्हणजे इनान्शिओमर्स म्हणजे कोण आहेत, किंवा इनान्शिओमर्स किंवा त्याला अँटीपोड्स असं सुद्धा म्हणतात, ते कोण आहेत, तर दीज आर द स्टिरिओ आयसोमर्स ऑफ इच अदर. ते एकमेकाचे स्टिरिओ आयसोमर्स आहेत. म्हणजे आपण त्याची डेफिनेशन करू शकतो, स्टिरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजेबल mirror images of each other. आता आपण इथं पाहू शकता हे दोन्ही स्टिरिओ आयसोमर्स आहेत आणि एकमेकाचे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. त्यामुळे आपण म्हटलं द स्टिरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ each other and which can rotate the plane of plane polarized light, that is PPL, plane of plane polarized light ला हे दोघं सुद्धा रोटेट करू शकतात. म्हणून आपण म्हटलंय द स्टिरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर and which can rotate the plane of plane polarized light. रोटेट करतात, पण यातला एक राईटला रोटेट करतो आणि एक जण लेफ्टला रोटेट करतो. म्हणजे दे कॅन रोटेट बट इन डिफरंट अँगल्स, इन द सेम अँगल बट इन डिफरंट डायरेक्शन, वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये. म्हणजे समजा ह्या डी फॉर्मनं राईट हँड साईडला 45 डिग्री रोटेशन केलं असेल तर एल फॉर्म विल रोटेट ऑन द लेफ्ट हँड साईड, बट
45 डिग्री तेवढंच करणार आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो द स्टिरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर अँड विच कॅन रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट थ्रू सेम अँगल, एकाच अँगलमधून ते रोटेशन करणार आहे थ्रू सेम अँगल बट इन opposite directions, are called enantiomers. त्यांना आपण enantiomers असं म्हणतो, और अँटीपोड्स असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आय होप या लेक्चरमध्ये जेवढ्या मी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीसाठी आवश्यक आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट किंवा त्या सगळ्या टर्म्स एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही डायग्रॅम जर लक्षात ठेवली तर ह्या सगळ्या टर्म्स तुम्हाला लक्षात राहणं खूप इझी आहे. सगळ्या टर्म्सपैकी एखाद दुसऱ्याची डेफिनेशन तुम्हाला थेरीमध्ये विचारली जाते. त्यामुळे आणि ऑप्टिकल आयसोमर्स, नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्सवर क्वेश्चन हा तुमच्या एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये असू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, समजेपर्यंत पहा. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नवीन कन्सेप्ट घेऊन भेटू. तोपर्यंत थँक्यू.